हॅलो डिअर स्टुडंट, वेलकम्स टू ग्लोबल ऑनलाईन मराठी. तुम्हाला माहितीच असेल की आपली 13 जानेवारीपासून जी बॅच आहे ती लॉन्च झालेली आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण लाईव्ह लेक्चर्स प्लस रेकॉर्डेड लेक्चर, संपूर्ण वर आधारित नोट्स प्लस सरावासाठी क्वेश्चन पेपर्स, त्याच्यानंतर MCQ जे की संपूर्ण अनालिसिस सोबत येतील आणि 24x7 गायडन्स भेटेल. आणि हे तुम्ही जर ह्याची फीस जी आहे ती 8,000 आहे. मात्र डिस्काउंटेड प्राइस मध्ये ही फक्त तुम्हाला 6,000 ला भेटेल. आणि याच्यामध्ये तुम्ही जर ही बॅच परचेस केला तर तुम्हाला पेपर 1 साठी जे मटेरियल आहे आणि सर्व जे ही लाईव्ह लेक्चर, रेकॉर्डेड लेक्चर आणि नोट्स जे आहेत त्या सर्व गोष्टी अवेलेबल करून दिल्या जातील. जर तुम्हाला रजिस्टर करायचं असेल आमच्या बॅच सोबत तर तुम्ही ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून, जे की व्हॉट्सअप नंबर आहेत फक्त, त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही बॅच जॉईन करू शकता. तर आजचं लेक्चर आपण सुरू करूया. तर आज आपल्याला एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन, तर ह्याच्यामध्ये पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्सेस बघायचे आहेत आपल्याला. तर ह्याच्यामध्ये पहिल्यांदा फॉसिल्स बघायचे आहेत आपल्याला. फॉसिल जे असतात ते जे अगोदरचे ऑर्गॅनिझम असतात, अगोदरच्या टाइमलाईन टाइम मध्ये असलेले त्यांचे डेड रिमेन्स असतात. तर ह्याच्यामध्ये वेगवेगळे टाईप बघू शकतो आपण. ते आपण पुढच्या ह्याच्यामध्ये बघूया. त्यानंतर कनेक्टिंग लिंक्स पण आहेत. टाइप्स ऑफ फॉसिल मध्ये पेट्रिफाईड फॉसिल्स आहेत. ह्याच्यामध्ये काय होते की ऑर्गॅनिक मॅटर जो आहे तो मिनरल्सने रिप्लेस केला जातो आणि तिथे स्टोन तयार झाला जातो. म्हणजे ह्याच्यामध्ये काय होत आहे की ऑर्गॅनिक मॅटर जे आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं ते कशाने रिप्लेस होत आहे? मिनरलनं रिप्लेस होत आहे. आणि तिथे काय होत आहे? एक स्टोन तयार होत आहे आणि त्याला काय म्हणलो आपण? पेट्रिफाईड फॉसिल्स. आणि ह्याच्यामध्ये पेट्रिफाईड वुड्स, ज्याच्यामध्ये जो ओरिजिनल प्लांट मटेरियल आहे तो मिनरल्सने रिप्लेस झालेला असतो. त्याच्यामध्ये सिलिका आणि दुसरे जे मिनरल्स आहेत त्यांनी रिप्लेस केला झालेला असतो. मग ह्यामुळे ते जे मेन स्ट्रक्चर आहे ऑर्गॅनिक मॅटर तिथे डिकम्पोज होतील, त्याचं रिप्लेसमेंट होईल. मात्र जे मेन स्ट्रक्चर आहे त्या ऑर्गॅनिझमचं तिथे ते काय होईल? प्रिझर्व केलं जाईल. त्याच्यानंतर मोल्ड फॉसिल्स आहेत. मोल्ड फॉसिल्स मध्ये ऑर्गॅनिझम जे जेव्हा डिके होतील तेव्हा त्यांचे जे इम्प्रेशन आहेत किंवा कॅव्हिटी आहे ते रॉकवर एक शेप सोडून जाईल. ओरिजिनल ऑर्गॅनिझम जो आहे त्याचा जेव्हा डिके होतोय तेव्हा एक इम्प्रेशन किंवा कॅव्हिटी रॉकवर रिटेन होते आणि त्याची ओरिजिनल ऑर्गॅनिझमची जी शेप आहे तिथे त्या जो स्टोन आहे त्याच्यावर काय होत आहे? इम्प्रिंट होत आहे. त्याच्यामध्ये सेल दॅट हॅव डिझॉल्व्ड लिव्हिंग कॅव्हिटी इन सेडिमेंट विच लेटर बिकम फिल्ड विथ मिनरल्स. तर ह्याच्यामध्ये जी सेल असेल त्याच्यामध्ये जी कॅव्हिटी आहे ती कशाने? सेडिमेंटने काय फिल झालेली आहे, सॉरी मिनरल्सने फिल झालेली आहे. आणि त्यामुळे तिथं काय ते आपल्याला रिमेन्स परत बघायला भेटतं. त्याच्यानंतर म्हणजे इथे काय फक्त इम्प्रेशन किंवा त्याची कॅव्हिटी जी आहे ती रॉकनी काय केलं करण्यात आले? रिप्लेस करण्यात आले आहे. कास्ट फॉसिल. कास्ट फॉसिल इज क्रिएटेड वेन मोल्ड इज फिल्ड विथ, जे डेड रिमेन्स आहे ते कशाने? इथे सेडिमेंट किंवा मिनरल्सने फिल्ड होत आहे आणि तिथे 3D त्या ऑर्गॅनिझमचं काय 3D रेप्लिका तयार होत आहे. 3D रेप्लिका स्ट्रक्चर तयार होत आहे. अ कास्ट ऑफ सेल फाउंड बाय फिलिंग कॅव्हिटी लेफ्ट बाय मोल्ड विथ न्यू सेडिमेंट दॅट हार्डन ओव्हर द टाइम. तर काय ही जी कास्ट फॉसिल्स आहे जे क्रिएट झालेले आहे ते काय जे मिनरल्स आहेत त्याला 3D स्ट्रक्चर देण्याचं काम करतायत आणि ओरिजिनल ऑर्गॅनिझम रेप्लिका इथे तयार होत आहे. त्यामुळे हा जो डे बाय बाय इयर हा स्ट्रॉंग होत जाईल, कारण तिथं मिनरलचं डिपॉझिशन वाढत जाईल. त्याच्यानंतर ट्रेस फॉसिल आहे. ट्रेस फॉसिल इज इनडायरेक्ट एव्हिडन्सेस ऑफ पास्ट लाईफ. तर पास्ट लाईफचे इनडायरेक्ट एव्हिडन्सेस आहे, जसे फुटप्रिंट, बरोज और फेकस. तर ह्याच्यामध्ये फुटप्रिंट जे असतील इथे बघू शकता डायनोसरचं फुटप्रिंट सेडिमेंटरी रॉक्स मध्ये झालेलं आहे. मग ह्याला काय म्हणलं? ट्रेस फॉसिल्स. त्याच्यानंतर आंबर प्रिझर्व फॉसिल्स. सम ऑर्गॅनिझम लाईक इन्सेक्ट और स्मॉल एनिमल्स कॅन ट्रॅप्ड इन ट्री रेझिन. तर ट्री रेझिन मध्ये जे काही ऑर्गॅनिझम जे आहेत ते स्मॉल एनिमल्स किंवा इन्सेक्ट ट्रॅप झालेले असतील आणि त्यामुळे ते ओव्हर द टाइम तिथे काय होतील? कन्झर्व होतील. इथे बघू शकता की इन्सेक्ट आंबर मध्ये ट्री रेझिन मध्ये काय झालं? ट्रॅप झालं आणि त्यामुळे तो खूप लॉंग टाइम साठी तिथे प्रिझर्व झाला. त्याच्यानंतर आपल्याला कनेक्टिव्ह लिंक्स बघायचं आहे. कनेक्टिव्ह लिंक्स काय असतात की दोन जे इव्होल्युशन होताना
दोन ग्रुप मधली जी इंटरमिडिएटरी लिंक असते त्याला आपण कनेक्टिव्ह लिंक म्हणतो. ह्याच्यामध्ये आर्चिओप्टेरिक्स हे जे आहे इव्स आणि रेप्टाइल्स मधली कनेक्टिंग लिंक आहे. ह्याच्यामध्ये आर्चिओप्टेरिक्स मध्ये जी आहे त्या ऑर्गॅनिझमची बॉडी जी आहे ती स्केल्सने आणि लॉंग टेलने कव्हर. कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत की बॉडी जी आहे स्केल्स आहे आणि बॉडीवर स्केल्स आहेत, परत लॉंग टेल आहे, सॉलिड बोन्स आहेत, इनकम्प्लीट डिव्हिजन ऑफ हर्ट आहे रेप्टाईल सारखा, विंग्स आहेत आणि बिग्स आणि एव्ज आहेत. तर ह्याच्यामध्ये बॉडी वर स्केल्स आणि लॉंग टेल, परत सॉलिड बोन्स, इनकम्प्लीट डिव्हिजन ऑफ हर्ट हे कशाचं कॅरेक्टर आहे रेप्टाईल्सचं. आणि त्याच्यामध्ये विंग्स आणि बिग हे कशाचं कॅरेक्टर आहे यूज. तर ही यूज आता रेप्टाईल्स पासून यूज डेव्हलप झालेत ह्यासाठी. हे आपल्याला कधी कळते जेव्हा आपण ह्या आर्चिओप्टेरिस ह्याची स्टडी करतो. तर आर्चिओप्टेरिस हे जे आहे ऑर्गॅनिझम जो आहे तो काय एक कनेक्टिंग लिंक होता, इंटरमिडिएट लिंक होता एव्स आणि रेप्टाइल्स मध्ये. मग रेप्टाइल्स पासून एव्स परत डेव्हलपमेंट झाली ही आपण हे ह्याच्यावरून ग्रू होते. त्याच्यानंतर डक बिल्ड प्लॅटिपस हा रेप्टाइल्स आणि मॅमल्स मधली कनेक्टिंग लिंक होती. तर हा जो एग लेइंग मॅमल आहे, जे मॅमल्स आहेत सर्व त्याच्यामध्ये मेमरी ग्लँड्स बघायला भेटते. त्याच्या थ्रू ते काय करतात आपल्या ऑफस्प्रिंगला फीड करतात. मात्र पॅटिपस मध्ये जे आहे तो एक ले करतो आणि त्याच्या थ्रू नवीन नवीन जो ऑफस्प्रिंग आहे तो प्रोड्यूस होतो इथे. आणि ह्याच्यामध्ये जे हे मॅमल सारखे कॅरेक्टर आहेत, ह्याच्यामध्ये मॅमरी ग्लँड्स पण आहे, परत हेअर्स आहेत, परत त्याच्यानंतर जे कॉर्कॉइड बोन आहे पेक्टोरियल ग्रिडल मधला तो आहे. आणि हा रेप्टाईल सारखा अम्युनॉटिक लेग प्रोडक्शन करतो. लंग फिश ही फिशेस आणि अँफिबिया या दोन्ही मधली कनेक्टिंग लिंक आहे. ह्याच्यामध्ये लोब्ड फिन्स लाईक दॅट पायसेस, लोब्ड फिन्स जी असते पायसेस मध्ये, फिशेस मध्ये जी लोब्ड फिन्स असते ते लंग फिश मध्ये आपल्याला बघता येते. आणि ते एअर मध्ये पण ब्रीथ करू शकतात. मग ही अँफिबियाचं लक्षण झालं. तर हे दोन जे ग्रुप आहेत त्याच्यामधली कनेक्टिंग लिंक आहे. सायमोरिया ही अँफिबिया आणि रेप्टाइल्स मधली कनेक्टिंग लिंक आहे. याच्यामध्ये शॉर्ट लिंब आहेत, लॅम्बी लॅम्बी रेन थोर्डन टीथ आहेत. हे अँफिबियन फीचर झाले. आणि क्लेविडिक इग्स हे जे काय झाले आणि इंटर क्लॅव्हिकल्स हे रेप्टाइलचे लक्षण कॅरेक्टर झाले. एज डिटर्मिनेशन साठी रिलेटिव्ह डेटिंग आणि अब्सोल्यूट डेटिंग हे दोन टेक्निक आहेत. रिलेटिव्ह डेटिंग मध्ये कम्पेअरिंग द एज ऑफ डिफरंट फॉसिल्स बेस्ड ऑन देअर पोझिशन इन सेडिमेंटरी हेल्प टू इस्टॅब्लिश रिलेटिव्ह टाइमलाईन. तर जे सेडिमेंटरी रॉक्स ज्या लेयर्स आहेत त्याच्यामध्ये जे आपल्याला रिमेन्स भेटतात, फॉसिल्स भेटतात, त्यांचा स्टडी करून म्हणजे जी सेडिमेंटरी रॉक अगोदरची असेल ते काय मोर प्रायमेटिव्ह असेल, आणि जी लेटेस्ट सेडिमेंटरी रॉक असेल त्याच्यामध्ये लेटेस्ट सेडिमेंटरी रॉक मध्ये जे फॉसिल्स असतील ते लेटर स्टेज मधले असले असं कन्सिडर केलं जातं. आणि याच्या थ्रू रिलेटिव्ह डेटिंग केली जाते. त्याच्यानंतर अब्सोल्यूट डेटिंग मध्ये कार्बन डेटिंग, रेडिओमेट्रिक डेटिंग अशा प्रिसाइज टेक्निक यूज केल्या जातात. त्यामुळे लाईफ म्हणजे काय की कार्बन जो आहे तो 100% जर असेल तर 500 लाख होईल, तो 50% होईल. असं ही झाली 5730 ला काय होईल हाफ होईल. आणि त्याच्यानंतर 2650 ला 25% होईल. असं तो कार्बन काय होईल रिड्यूस होत जाईल. आणि त्याचं तिथे किती पर्सेंटेज कार्बन 14 अवेलेबल आहे त्यावरून आपण काय सांगू शकतो त्याची एज किती आहे. समजा तिथं हा 50%च कार्बन अवेलेबल आहे तर त्या फॉसिलची एज काय असेल 5730 इयर्स असेल. पोटॅशियम ऑर्गन डेटिंग ह्याच्यामध्ये जी पोटॅशियमची लाईफ आहे 1.3 बिलियन इयर आहे, म्हणजे 15 कोटी वर्षे आहे. तर आर्गॉनचं जे 100% जर कॉन्सन्ट्रेशन असेल तर त्याला 50% व्हायला किती 13 कोटी वर्ष लागतात. तर ही जी डेटिंग आणि हा आर्गॉन कशामध्ये परत कन्वर्ट होतो
सॉरी, पोटॅशियम कशामध्ये कन्वर्ट होतो? आर्गॉन मध्ये कन्वर्ट होतो. आणि कार्बन कशामध्ये कन्वर्ट होतोय? नायट्रोजन मध्ये डिके होतोय. त्याच्यानंतर ही पोटॅशियम आर्गन डेटिंग जी आहे, व्होल्कॅनिक रॉक्स आणि मिनरल्स यांचा स्टडी करण्यासाठी केली जाते. युरेनियम सिरीज डेटिंग. तर युरेनियम चे जे आयसोटॉप आहे ते त्यांची वेगवेगळी हाफ लाईफ आहे. मग त्या हाफ लाईफ त्यांचा पण स्टडी करून आपण डेटिंग प्रिसाइजली काय करू शकतो? डिटरमाइन करू शकतो. ह्याच्यामध्ये युरेनियम 238 जो आहे तो लीड 206 मध्ये डिके होतो आणि ह्याची हाफ लाईफ जी आहे 4 बिलियन इयर्स आहे. एवढी लॉंग हाफ लाईफ आहे. त्यामुळे ह्याचा आपण स्टडी करू शकतो. मेजरली कार्बन डेटिंग जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम असतील त्याच्या डेटिंग मध्ये आपण इथं बघतो. आणि त्याच्यानंतर पोटॅशियम जे आहे व्होल्कॅनिक रॉक्स आणि मिनरल्सच्या, आणि युरेनियमची डेटिंग जी आहे ती अं, जो सर्व जे टाईपचे हे असतील सॅम्पल तिथे आपण स्टडी करू शकतो. आणि हा जो आहे फॉर्म्युला तो काय डेटिंग साठी हा फॉर्म्युला यूज केला जातो. त्याच्यामध्ये टी हाफ म्हणजे की ती हाफ लाईफ तो त्या जो आयसोटॉप आहे त्याची हाफ लाईफ घेतली जाते. आयन जो आहे तो नॅचरल लॉगॅरिथम आहे. आणि परत ह्याला काय केलं जाते, किती आयसोटोप रिमेनिंग आहे आणि इनिशियल आयसोटोप किती असेल, ह्या दोन्हीचं कॅल्क्युलेशन केलं जाते. या दोन्ही व्हॅल्यू इथं पुटअप केल्या जातात आणि त्यानंतर आपल्याला काय भेटते, त्या ऑर्गॅनिझमची एज किती असेल. त्याच्यानंतर बायोजिओग्राफिकल एव्हिडेशन जसं की डिस्ट्रीब्युशन पॅटर्न की स्पेसिसचं डिस्ट्रीब्युशन काय आहे, त्यामुळे आपल्याला तिथे इव्होल्युशनरी हिस्ट्री अंडरस्टँड करण्यासाठी हेल्प होते. त्याच्यानंतर ही जी डिस्ट्रीब्युशन पॅटर्न आहे कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट आणि आयसोलेशन ह्याच्या थ्रू इन्फ्लुएन्स झालेले आहे. त्याच्यानंतर इंडेमिक स्पेसिस म्हणजे काय, स्पेसिफिक इन्व्हायरमेंटला ह्या स्पेसिस आढळून येतात, बाकीच्या दुसऱ्या ठिकाणी ह्या आढळून येत नाहीत. तर इंडेमिक स्पेसिस जे आहेत त्यामध्ये आपण की इन्व्हायरमेंट स्पेसिसवर कशा पद्धतीने अफेक्ट करते त्याच्या डेव्हलपमेंट आणि डायव्हर्सिफिकेशनवर, ही ते आपल्याला अंडरस्टँडिंग साठी हेल्प होते. त्यानंतर कॉन्टिनेंटल ड्रिफ्टची थिअरी जी आहे ह्याच्यामध्ये पास्ट मध्ये जे कॉन्टिनेंट होते ते एकमेकांपासून जिओलॉजिकल टाइम स्केल मध्ये सेपरेट झाले आणि त्यामुळे बायोजिओग्राफिकल पॅटर्न जो आहे तो फॉर्म झाला. ह्याच्यामध्ये एक्झाम्पल काय, सुपर कॉन्टिनेंट जो होता तो गोंडवाना आणि डॉरिशिया या दोन भागामध्ये सेपरेट झाला आणि त्यामुळे तिथे बायोजिओग्राफिकल पॅटर्न फॉर्म झाला. जसं की तेव्हाच काय, जे हिमालय आहे त्याचं फॉर्मेशन झालं. मग त्यामुळे पण खूप बायोजिओग्राफिकल पॅटर्न चेंज झाला. ह्याच्यामध्ये एक्झाम्पल मध्ये जर बघितलं, मार्शपियल जे आहेत जसं की कांगारू, कोलाज हे ऑस्ट्रेलियामध्ये फक्त आढळून येतात. तर हे कशामुळे, ह्याच्या मागे रिझन काय की हे जे बायोजिओग्राफिकल पॅटर्न चेंज झाला ते कशामुळे, कॉन्टिनेंटल ड्रिफ्टमुळे. इम्ब्रोलॉजिकल एव्हिडन्सेस, तर ह्याच्यामध्ये इम्ब्रोलॉजिकल एव्हिडन्सेस मध्ये काय, डिफरंट ऑर्गॅनिझमचे काय केले जातात, स्टेजेस स्टडी केले जातात. म्हणजे इम्ब्रिओ जो असतो, जो झायगोट असतो, झायगोटचं जेव्हा फॉर्मेशन झालं असतं त्याच्या डेव्हलपमेंट मधले जे स्टेजेस असतात त्याला काय म्हणतो आपण, इम्ब्रिओ म्हणतो. तर इम्ब्रिओ मध्ये कशा कशा पद्धतीचे सिमिलरिटी आहेत. सर्व मॅमल्सचे जर आपण इम्ब्रिओ बघितले तर पहिल्यांदा आपल्याला काय, मॅमल्सचे सर्व जर इम्ब्रिओ बघितले, काही इम्ब्रिओ जर आपण इथं स्टडी केले तर बघू शकता की सर्व इम्ब्रिओ आपल्याला सेमच दिसतात. मात्र काही जसं जसं डेव्हलपमेंट होत जाते तसं तसं तिथं चेंज येत जातो आणि चेंज आल्यामुळे तिथे त्यांचं स्ट्रक्चर वेगळं दिसते. मात्र प्रायमरी बेसिसला जर बघितलं तर फिश मध्ये आणि मॅमल्स मध्ये सर्वांमध्ये गिल्स जे असतात ते अवेलेबल असतात, प्रेझेंटच असतात. मात्र ते लेटर डेव्हलपमेंट स्टेजमध्ये ते काय होतात, डिजेनरेट होतात आणि फायनल जो ऑफस्प्रिंग इंडिव्हिज्युअल आहे तो वेगळ्या पद्धतीने डेव्हलप होतो. मात्र प्रायमरी जे स्टेजेस आहेत ते सेमच असतात. मग त्यामुळे आपण सांगू शकतो की ह्या सर्वांचं जे एक अँसेस्टर असेल, जेवढी सिमिलरिटी जी असत आहे तेवढ्या अँसेस्टर सिमिलर तेवढी जास्त सिमिलरिटी अँसेस्टर मध्ये असेल. त्याच्यानंतर मॉलिक्युलर एव्हिडन्सेस असतात. मॉलिक्युलर स्टडी रिव्हील जेनेटिक म्युटेशन अक्युमुलेट ओव्हर टाइम प्रोव्हाइडिंग एव्हिडन्सेस फॉर इनहेरिटेड चेंजेस विदिन स्पेसिस. जे म्युटेशन काय होत आहेत
ओव्हर द टाइम अक्युमुलेट होत जात आहेत. ते चेंजेस जे आहेत ते अं, एक आपल्याला आयडिया देऊन जातात की म्युटेशनमुळे पण इथे जेनेटिकल चेंज आलेला आहे. स्पेसिस फॉर्मेशन मध्ये म्युटेशन पण खूप मोठा रोल प्ले केलेला आहे. फायलोजेनेटिक अनालिसिस कम्पेअरिंग डीएनए सिक्वेन्सेस अक्रॉस डिफरंट स्पेसिस हेल्प टू कन्स्ट्रक्ट इव्होल्युशनरी ट्रीज शो कास्टिंग कॉमन ancestry अँड डायव्हर्जन्स पॉइंट. तर आपण जर काय केलं, सर्व ऑर्गॅनिझमचं काय खूप डिफरंट स्पेसिसच्या ऑर्गॅनिझमचं काय केलं, डीएनए सिक्वेन्सेस काय केलं, कम्पेअर केले. तर त्यामुळे आपल्याला इव्होल्युशनरी ट्री म्हणजे कोणता ऑर्गॅनिझम कोणत्या दुसऱ्या ऑर्गॅनिझम सोबत किती प्रमाणात डीएनए सिक्वेन्सेस सिमिलॅरिटी शो करतो. त्यामुळे आपण इथं इव्होल्युशनरी ट्रीज पण फाइंड आउट करू शकतो. त्यांच्यामध्ये डायव्हर्जन्स पॉइंट कोणत्या सिक्वेन्स पासून त्या दोन ऑर्गॅनिझम मध्ये चेंज आला ते आपण स्टडी करू शकतो. कोणते त्याच्यामध्ये डीएनए सिक्वेन्सेस सिमिलर आहेत, किती पर्सेंट ते एकमेकांसोबत रिलेशन दाखवतात, ह्या सर्व गोष्टी आपण इथे फायलोजेनेटिक अनालिसिस थ्रू स्टडी करू शकतो. ह्याच्यामध्ये मॉलिक्युलर स्टडीज मध्ये डीएनए सिक्वेन्सिंग जे आताच आपण बघितलं की जेनेटिक मटेरियल डिफरंट स्पेसिसचं काय केलं, आपण कम्पेअर केलं. मग त्याच्यामध्ये सर्व स्पेसिस मध्ये थोडीफार सिमिलरिटी असणारच. मग त्यामुळे तिथं स्टडी करून आपण बघू शकतो की किती प्रमाणात सिमिलरिटी आहे, कोणते ऑर्गॅनिझम एकमेकांसोबत किती पद्धतीने रिसेंबल जेनेटिकली रिसेंबल करतात, किती पद्धतीने ते एकमेकांसोबत अँसेस्टरली लिंक्ड आहेत. हे सर्व गोष्टी इथं आपण स्टडी करू शकतो. जिनोमिक कंपॅरिझन कम्प्लीट. इथं जर जिनोम वेगवेगळ्या स्पेसिसचा स्टडी केला आपण, तर जीन कंटेंट ऑर्गनायझेशन जी आहे त्या जिनोमिक्सची, त्यामध्ये आपल्याला एक रिलेशनशिप बघून बघता येते. प्रोटीन स्ट्रक्चर, तर डिफरंट ऑर्गॅनिझमचे जे प्रोटीन असतील त्यांचा जर इथे स्टडी केला आपण, होमोलोगस सिमिलर प्रोटीन्स असतील डिफरंट ऑर्गॅनिझम मध्ये, त्यांच्यामध्ये किती सिमिलरिटी आहे, त्यामुळे आपण इथे इव्होल्युशनरी जे रिलेशनशिप असेल आणि किती पद्धतीने जेनेटिक मटेरियल शेअर केलाय ते आपण इथे स्टडी करू शकतो. जिनोमिक कंपॅरिझन प्रोटीन स्ट्रक्चर आणि फंक्शन मध्ये, की एक ए नावाचा प्रोटीन आहे, तो स्पेसिस ए आणि बी दोन्ही मध्ये प्रेझेंट आहे, तर समजू शकतो आपण, कन्क्लूड करू शकतो की ह्या दोन स्पेसिस कुठं ना कुठं एकमेकांसोबत काय झाले असतील, रिलेट असते. यांच्या दोघांचा पण अँसेस्टर कोणत्या तर पॉइंटला सिमिलर असला पाहिजे. त्याच्यानंतर मॉलिक्युलर क्लॉक्स आर यूज the rate of molecular changes such as DNA mutation to estimate, since two phases are shared common share. This help to dating evolution. Molecular clock जो आहे म्हणजे काय, मॉलिक्युलर काय करतात की मॉलिक्युलर चेंजेस किती रेट काय होता, मॉलिक्युलर चेंजेसचा म्हणजे काय डीएनए म्युटेशनचा रेट काय होता, हे स्टडी करून आपण इथे काय कन्क्लूड करू शकतो की दोन स्पेसिस कोणत्या कॉमन अनसेस्टर पासून काय झाल्या, सेपरेट झाल्या. आणि इव्होल्युशनरी इव्हेंटची डेटिंग काय होती, कोणत्या वेळेला त्या एकमेकांसोबत पासून सेपरेट झाल्या असत्या, हे इथं सांगू आपण कन्क्लूड करू शकतो. त्याच्यानंतर कन्झर्व्ड जेनेटिक इलिमेंट, तर कन्झर्व्ड जेनेटिक इलिमेंट जे असतील जसं की रेग्युलेटरी सिक्वेन्सेस ऑर नॉन कोडिंग आरएनएज. ह्याच्यामध्ये नॉन कोडिंग आरएनए जे आहेत ते जिनोम मध्ये प्रत्येक कम्प्लीट जिनोम त्याच्यामध्ये कन्झर्व्ड जे जेनेटिक इलिमेंट आहे, जसं की रेग्युलेटरी सिक्वेन्सेस किंवा नॉन कोडिंग आरएनए जे असतील, ते जे रिजन असतील जिनोम मध्ये, ते काय असतील, कन्झर्व्ड असतील. म्हणजे इव्होल्युशन मध्ये पण त्यांच्यामध्ये काही झालं नाही, चेंज झाला नाही. आणि डिफरन्स जे अक्रॉस स्पेसिस ते काय असतील, सेम असतील. मग ह्यांचा स्टडी करून आपण तिथे कन्झर्व्ड सिक्वेन्सेस काय चेंज होत नाहीत. म्हणजे त्यांचा स्टडी करून आपण सांगू शकतो की काय, की ह्या ऑर्गॅनिझमचे दोन जर ऑर्गॅनिझमचे कन्झर्व्ड जेनेटिक मटेरियल जर सेम असतील, तर तिथं सांगू शकतो की आपण त्यांनी काय अँसेस्ट्री त्यांची शेअर केलेली आहे. इंडोजेनियस रेट्रो व्हायरस आर व्हायरल सिक्वेन्सेस इंटिग्रेटेड टू ह्युमन होस्ट जिनोम. तर इंडोजेनियस रेट्रोव्हायरस जे असतात ते होस्ट जिनोम सोबत इंटिग्रेट झालेले असतात. जर दोन हे स्पेसिस काय करत असतील, रेट्रो व्हायरल सिक्वेन्सेस काय शेअर करत असतील, तर त्यांच्यामध्ये कॉमन व्हायरल इन्फेक्शन अँसेस्टर हिस्ट्रीमध्ये झालेले आहे.
असं आपण कन्सिडर करू शकतो. म्हणजे काय ancestor मध्ये जर इन्फेक्शन झालं असेल तर त्या इन्फेक्शन त्या 2 स्पेसिस मध्ये पण काय होणार पास ऑन होणार. म्हणजे व्हायरल सिक्वेन्सेस जे 2 जनरेशन दोन्ही पण स्पेसिस मध्ये पास होणार. तर दोन्ही जर स्पेसिस मधले जे इंडोजिनियस रेट्रोव्हायरस सिक्वेन्सेस सिमिलर असतील तर ह्यावरून आपण कन्क्लूड करू शकतो व्हायरल इन्फेक्शन की हे दोन्हीचा स्पेसिसचा जो अँसेस्टर आहे तो सिमिलर असला पाहिजे. ह्याच्यानंतर सायटोक्रीम सी हा जो आहे सेल रिस्पायरेशन मध्ये इन्व्हॉल्ड आहे. ह्या मॉलिक्युलर कंपॅरिझन मध्ये पण आपण स्टडी केला जातो. ह्याच्यामध्ये जे चेंजेस असतात ते खूप मायनर असतात. त्यामुळे आपण ह्यामध्ये जे चेंजेस झालेले आहेत अमिनो ऍसिड मध्ये ह्यांच्या ते 2 वेगळ्या स्पेसिस ना डिस्टिंग्विश करण्यासाठी आपण इव्होल्युशनरी कोणत्या स्पेसिस कशा डिस्टिंग असतील हे आपण इथे आयडेंटिफाय करण्यासाठी यूज करू शकतो. डीएनए हायब्रिडायझेशन 2 स्पेसिसचे डीएनए घेतले डीएनए आहे समजा आणि त्यांचं आपण हायब्रिडायझेशन केलं आणि लिंक थ्रू तर जे हायर सिमिलरिटी असतील म्हणजे ह्याच्यामध्ये काय की 2 जिनोम काय केल्या जिनोम जिनोमचं काय केलं हायब्रिडायझेशन केलं डीएनएचं हायब्रिडायझेशन केलं समजा तर डीएनएच्या हायब्रिडायझेशन मध्ये किती पद्धतीने किती पर्सेंट मध्ये तिथे अनेलिंग होते यावरून आपण काय डिसाईड करू दोन जे जीन आहे डीएनए आहेत ते किती प्रमाणात एकमेकांसोबत काय होतील मॅच होतील एकमेकांसोबत काय करतील बॉन्ड फॉर्म करतील ह्या बेसिसवर आपण ह्या दोन्ही मधली काय दोन ऑर्गॅनिझम मधली रिलेशनशिप आपण काय करू शकतो स्टडी करू शकतो. जेवढं जास्त प्रमाणात आता इथे आपल्याला काय बघायला भेटेल अॅनिलिंग बघायला भेटेल 2 डीएनए मध्ये बॉन्ड फॉर्म बघायला भेटतील तेवढं जास्त काय आपल्याला इथे सांगता येईल की ह्या दोन्ही मध्ये काय जास्त सिमिलरिटी आहे आणि सिस्टर यांचे जे आहेत ते कॉमन होते फायलोजेनी हे मोर फायलोजेनिकली हे मोर दोन्ही ऑर्गॅनिझम मोर सिमिलर आहेत दोन्ही स्पेसिस असं सांगू शकतो. तर थँक्यू व्हेरी मच. नेक्स्ट क्लासमध्ये परत भेटूया. ह्याच्यामध्ये तुम्हाला जर काही डाऊट असतील तर कमेंट सेक्शन मध्ये सांगू शकता आणि जर तुम्हाला आमचे प्रीमियम बॅच जर जॉईन करायचे असेल तर तर आजसाठी आपण तर आपली 13 जानेवारी पासून जी बॅच चालू झालेली आहे त्याला तुम्ही अवेल आता स्पेशल ऑफर मध्ये फक्त 6,000 मध्ये तुम्ही अवेल करू शकता. त्यासोबत तुम्हाला फर्स्ट पेपर पण भेटेल. तर हे जे आहेत ते बॅचचे काही वैशिष्ट्य आहेत त्याच्यासोबत पर्सनल गायडन्स पण तुम्हाला भेटेल. हे पेपर 1 साठी आहे. मात्र पेपर 2 साठी पण आपल्याकडे बॅच अवेलेबल आहे. मात्र पेपर जर 2 परचेस केला तर पेपर 1 तुम्हाला फ्रीली भेटेल. ह्या कॉन्टॅक्ट डिटेल्सवर तुमची इन्फॉर्मेशन शेअर करून तुम्ही जॉईन करू शकता. थँक्यू.